मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 2 एप्रिलचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. आजचा एपिसोड सुद्धा खूप छान दाखवला त्यांनी प्रेक्षकांनो. साक्षीचा ड्रामा आज रंगवलाय त्यांनी आणि अर्जुन आणि सायलीने एक वेगळाच प्लॅन केलाय. प्रियाला DNA रिपोर्ट पर्यंत न्यायचं, पण खरी तन्वी कोण आहे हेही शोधायचं. मस्त दाखवलंय त्यांनी प्रेक्षकांनो. आज पण बघत राहा आजचा पूर्ण रिव्ह्यू, थोडासाही स्किप करू नका. सायली प्रतिमा आत्याने बनवलेल्या फ्रूट सॅलेडचं कौतुक करत असते. काल आपण बघितलं होतं. प्रतिमा आत्याला खूप छान वाटतं ते सगळं सायलीचं कौतुक करणं. त्या मनातल्या मनात विचार करतात, मी केलेलं फ्रूट सॅलेड सायली किती मनापासून खाते. तिच्या चेहऱ्याकडे बघून वाटतंय हिचं फक्त पोटच नाही तर मन सुद्धा भरतंय. अशी दाद एका आईला फक्त लेकीकडनंच मिळू शकते. प्रतिमा त्या सायलीकडे बघून खुश होत असतात. तेवढ्यात प्रियाचं लक्ष जातं प्रतिमात्याकडे. ती एकीकडे प्रिया एकीकडे प्रतिमात्याला बघते, एकीकडे सायलीला बघते आणि मग लगेच म्हणते प्रतिमात्याला, आई बस झालं हेड मसाज, मी जाऊन ना आता झोपते. प्रिया तिच्या खोलीत निघून जाते बरं का. सायली, प्रतिमात्या आणि सुमनच असतात तिथे. सायली प्रिया गेल्यावर विचारते, प्रतिमात्या आज तरी तुम्हाला या प्रियाच्या बाबतीत मायलेकीचं नातं जाणवलं का? प्रतिमात्या म्हणतात, नाही ग सायली, अजिबात नाही. आमच्या दोघींमध्ये ना खूप मोठं अंतर आहे बघ. उगाच मी ते पार करायचा प्रयत्न करते. जाऊ दे. लगेच सुमनताई म्हणतात, अहो वहिनी, हे तेलाची वाटी आत नेऊन ठेवते मी. प्रतिमात्या म्हणतात, अगं थोडंसं तेल आहे त्याच्यात सुमन. तन्वीने ते तेल सुद्धा लावून घेतलं नाही ग पूर्ण. अगं सायली, तू ये इथे, मी तुला तेल लावून हे संपवू का? बस ना बेटा. प्रतिमात्या सायलीला म्हणतात. सायली पटकन उठते आणि प्रतिमात्याच्या जवळ तेल लावायला बसते. तेल मॉलिश करायला ती बसते. आणि आता सायली प्रतिमात्याला म्हणते, आत्या खरं तर प्रियाला तेल मालिश करताना बघून माझी पण इच्छा झाली होती मीही करावी तुमच्या हाताने मालिश, पण मला वाटलं तुम्हाला त्रास होईल. प्रतिमात्या म्हणतात, सायली, लेकीला असं तेल वगैरे लावून देणं म्हणजे काय आईला त्रास असतो का ग? तू जेव्हा आई झाली ना तेव्हा कळेल हं बेटा तुला. सायली आता विचार करायला लागते की याआधी सुद्धा प्रतिमात्याने मला असंच तेल लावलं होतं का कधीतरी. आणि ती ते प्रतिमात्याला विचारते, आत्या तुम्ही याआधी मला कधी असं तेल लावून दिलं होतं का हो? प्रतिमात्या म्हणतात, नाही ग सायली, पण मलाही आता असं वाटलं बरं का की असं कधीतरी घडलंय. ऍक्च्युली हे सगळं लहानपणी घडलेलं आहे, पण या दोघींना असं फील होताना त्यांनी असं जाणवून दिलं. असो, आता इकडे साक्षीने प्रियाला फोन लावलाय. प्रिया तिच्या खोलीत असते, किल्लेदारांच्या घरी. आता साक्षी म्हणत असते तिकडनं, प्रिया प्रिया मी येतेय तुमच्या घरी आज थोड्या वेळातच. मला सचिनला भेटायचं, तू तिथे मॅनेज कर सगळं. प्रिया चिडून म्हणते, ए साक्षी, वेडी वेडी झाली आहेस का तू? साक्षी म्हणते, मी तुला परवानगी नाही मागत आहे आणि तसंही फुकट काम नाही करणार आहे मी. तुझ्या अकाउंटला मी पैसे पण ट्रान्सफर केलेत प्रिया. प्रिया म्हणत असते, ए साक्षी, अगं मी माझ्या घरात नाहीये ग बाई, सध्या मी किल्लेदारांच्या घरात आहे. साक्षी म्हणते, आता कोण आहे मग तुझ्या घरी? प्रिया म्हणते, अगं बाई सगळेच घरी, म्हणजे अर्जुन सायली नाही आहेत पण बाकीचे सुभेदार घरातच पडीक असतात ना. साक्षी म्हणते, तू जरी तिथे नसलीस तरी मी आता तिथेच जाणार आहे. प्रिया म्हणत असते, अगं ए साक्षी ऐक ना, मी पाया पडते ग तुझ्या, असं नको करू ग, अगं उगाच मोठा प्रॉब्लेम होऊन बसेल. पण साक्षी काही ऐकत नाही प्रियाचं आणि फोन ठेवून देते आणि म्हणते बाय. प्रिया आता विचार करते, अरे बाप रे, अवघडच आहे या साक्षीचं. या साक्षीने भलतं सलतं काही करून ठेवलं नाही म्हणजे मिळत. साक्षी आता विचार करायला लागते, अर्जुन सायली घरी नाहीये म्हणजे हीच वेळ योग्य आहे सचिनला भेटण्याची. सचिनला भेटण्यासाठी मला ही रिस्क तर घ्यावीच लागणार आहे. साक्षी आता ठरवते आणि भांड्यावाली बाई बनून तिथे जाते. बोरिन म्हणतात ना तसंच काहीतरी. आता इकडे बघा हां, सायलीची तेलमालिश सुरू असताना प्रतिमात्या आणि सायली दोघीही तंद्रीमध्ये जरा गुंगलेल्या असतात. सुमनताई म्हणतात, काय झालं तुम्हा दोघींना, कुठे हरवल्यात तुम्ही दोघी? सायली म्हणते, प्रतिमात्या जादू आहे तुमच्या हातामध्ये, माझा ताण निघून गेल्यासारखं वाटतंय बघा. प्रतिमात्या म्हणतात, सायली कसला ग ताण होता तुझ्या मनावर? सायली मनातल्या मनात विचार करते, प्रतिमात्या माझ्या मनावर कसला ताण आहे हे मी तुम्हाला कसं सांगू आत्या, मी नाही सांगू शकत तुम्हाला आत्ता. त्या एका सत्याने तुमचं आयुष्य पण बदलून जाणार आहे. प्रतिमात्या म्हणतात, काय ग सायली, अगं सांग ना. सायली म्हणते, प्रतिमात्या प्रियानं सगळ्यांशी खूप चांगलं वागते आजकाल घरात, पण यामागे ना तन्वीचा म्हणजे प्रियाचा काय हेतू आहे ना ते मला कळत नाहीये हो. मला एवढंच वाटतंय घरचे आधीच तिच्यामुळे दुखावले गेलेत, पण असं व्हायला नकोय. सायली आता बोलत असते प्रतिमात्याशी तेव्हा सुमन या दोघींना ऑब्झर्व करायला लागते आणि विचार करते सुमन मनातल्या मनात, मगाशी वहिनींची अपेक्षा होती की तन्वीने तेल लावताना तिचं मन मोकळं करावं त्यांच्याजवळ. तन्वीने ते नाहीच केलं, पण सायलीला असं बघून वहिनींना बरं वाटलं असेल नाही.
म्हणजे वहिनी आणि सायलीचं जसं नातं आहे तसं तन्वी आणि वहिनीचं नातं झालं तर बरं होईल ना. आता सुमन असा विचार करायला लागते आणि मग लगेच इकडे सुभेदारांच्या घरचा सीन घेतलाय. ही अस्मिता, कल्पनाताई आणि विमल बाळाशी खेळत असतात. तेवढ्यात सचिन येतो तावं आणि म्हणतो, अस्मिता मी आता आणखीन थांबू शकत नाही हा. अस्मिताला आता टेन्शन आलंय जरा. सचिन म्हणत असतो, मी ना आजच तुझ्या बँकेत जाऊन येतोय हा अस्मी. तुझे डॅड बहुतेक बिझी आहेत, त्यांच्या कामाच्या गडबडीत त्यांना तुझ्या अकाउंटचा फॉलोअप घ्यायला जमत नसेल, त्यामुळे मीच जातो बँकेत. अस्मिता म्हणते, बरं ठीक आहे सचिन जा तू, मलाही चैन पडत नाहीये, तू जा. लगेच कल्पनाताई म्हणतात, अगं अस्मिता ते बँक मॅनेजर ह्यांच्या ओळखीचे आहेत ना, होईल की एका फोनवर. अगं हे सगळं यांनाच निस्तरू दे की. अस्मिता म्हणते, मम्मा डॅडच्या एका कॉलवर काम होणार होतं तर मग अजून का नाही झालं. तेवढ्यात तिथे साक्षी आली आहे बरं का वेषांतर करून आणि मोठ्याने ओरडत असते, जुनी पुराणी कापड द्या, नवी कोरी भांडी घ्या, असं साक्षी मोठ्याने ओरडत असते आणि त्यांच्या दारात येते सुभेदारांच्या आणि म्हणते, ओ ताई जुनी कापड आहे का, भांडी घेता का नवीन. तेवढ्यात विमल म्हणते, बाई वहिनी आपल्याकडे आज अचानक ही बोहरीण कशी काय आली. विमलने असं विचारल्या कल्पनाताई म्हणतात, अगं आपल्या बाजूच्या घरात येते ना बोहरीण, हीच असेल कदाचित ती. अगं विमल बरं झालं ही आली, आपल्या स्टोरूम मध्ये मी काही कपडे काढलेलेच होते बघ जुने, दे तिला ते कपडे. अस्मिता म्हणते, अगं विमल माझ्या रूम मध्ये पण जा, कपाटात खालच्या कप्प्यात कपडे बघ, तेही आणून दे तिला. अगं कढई घेऊयात आपण चांगली. कल्पनाताई म्हणतात, थांब हं अस्मिता मी बघते कढई. आता साक्षी घाबरते बरं का. कल्पनाताई जेव्हा तिच्या जवळ येत असतात तेव्हा साक्षी त्यांना म्हणते, ओ ताई मला थोडंसं पाणी मिळेल का. कल्पनाताई म्हणतात, बरं थांब आणते हं. कल्पनाताई तिला पाणी द्यायसाठी किचनमध्ये जातात. तेवढंच सचिन म्हणत असतो अस्मिताला, चल अस्मी मी निघालो मग बँकेत हं. सचिन आता बँकेत जायला निघतो तेव्हा साक्षी त्याला दारातच अडवते आणि म्हणते, ओ साहेब जरा ही टोपली खाली उतरवायला मदत करता का. आता अस्मिताकडे बघतो हा सचिन. अस्मिता त्याला खुणवते, अरे कर ना मदत. साक्षी म्हणत असते, जड आहे ओ उतरवा की. आता साक्षी सचिनला बघते बरं का. सचिन ती टोपली उतरवणार म्हणजे हात लावतो त्या टोपलीला तेव्हा साक्षी त्याला म्हणते, तुला बँकेत जायला वेळ आहे आणि मला भेटायला वेळ नाही ना. साक्षीला बघून सचिनची काय हालत झाली असेल ते विचार करा. सचिन आता खूप घाबरलेला दाखवलाय आणि मग पुन्हा प्रतिमा आत्या आणि सायलीचा सीन घेतलाय. सायली म्हणत असते, प्रतिमा आत्या थांबा हं. प्रतिमा आत्या म्हणतात, का ग काय झालं. सायली म्हणते, आत्या तुम्ही सगळ्यांची नेहमी सेवा करता की नाही, तुम्हाला कोण मालिश करून देणार, तुम्ही बसा मी तुम्हाला मालिश करून देते. प्रतिमा आत्या म्हणतात, अगं सायली राहू दे की. सायली म्हणते, नाही आत्या बसा, तुमचे लाड करू द्या मला. प्रतिमा आत्या म्हणतात, बरं हरकत नाहीये, पण मी आज न्हायले हा, मला तेल नको लावूस बेटा, फक्त तुझ्या हाताने छान मसाज करून देशील. सायली म्हणते, हो चालेल ना आत्या. मग प्रतिमा आत्या बसल्यात खाली, सायली बसली आहे खुर्चीवर. सायली आता मालिश करून देत असते तेव्हा प्रतिमा आत्या म्हणतात, सायली तुला अशी सवय का ग. सायली म्हणते, कुठली सवय आत्या. प्रतिमा आत्या म्हणतात, म्हणजे तुझ्या केसांना कोणी तेल लावून दिल्यानंतर स्वतः म्हणायचं की मी तुझ्या केसाला तेल लावून देते ते. सायली म्हणते, हो आत्या, म्हणजे आश्रमात असताना पण मी अशीच करायचे. प्रतिमा आत्या म्हणतात, बघ सुमन तन्वी आणि आपल्या सायलीच्या सवयी सारख्या आहेत ग. सायली म्हणते, का हो आत्या काय झालं. सुमन म्हणते, अगं तन्वीची आज परीक्षा घेतली वहिनीने, म्हणजे तिच्या आवडीचा स्वयंपाक केला वहिनीने, पण आपल्या तन्वीने जेवणाला नावच ठेवलं. पण प्रतिमा आत्या म्हणतात, अगं असं तेलाने मालिश करणं वगैरे हे पण एक प्रकारची परीक्षाच होती ग. म्हणजे मला वाटलं होतं माझी तन्वी म्हणेल की आई थांब मी तुझ्या केसांना तेल लावून देते, पण तन्वी दोन्हीही परीक्षेत नापास झाली ग सायली. हे सगळं प्रतिमा आत्या मुद्दाम सांगतात बरं का सायलीला. सायलीला त्या पुढे म्हणतात, सायली तुझी परीक्षा नव्हती तरी तू पास झालीस ग. सायली ते सगळं ऐकते आणि जरा आश्चर्य वाटतं तिला. म्हणजे या ॲक्च्युली मायलेकीच आहे प्रेक्षकांनो. आणि लहानपणी छोटी तन्वी अशीच म्हणायची की आई मीही तुझ्या डोक्याला मालिश करून देते, म्हणून प्रतिमा आत्या त्यांच्या मनातले हे विचार सायलीला शेअर करतात. प्रतिमा आत्या म्हणतात, सायली मला ना असं परत वाटतंय ग, याआधी आपण दोघींनी एकमेकींच्या केसांना तेल लावून दिलंय. सायली पण या गोष्टींच्या विचारात पडते. सायली म्हणते, प्रतिमा आत्या असं जर असेल तर गेल्या 2 वर्षात घडलं असेल ना, म्हणजे 2 वर्षातल्या गोष्टी आपण अशा कशा विसरून जाऊ. प्रतिमा आत्या पण या गोष्टीचा विचार करायला लागतात. प्रतिमा आत्या म्हणतात, पण सायली एवढं सगळं करून माझा प्रश्न होता तिथेच राहिला बघ. तन्वीबद्दल मला प्रेम ममता असं काहीच जाणवत नाही ग, का होत असेल ग सायली असं. सायली मनातल्या मनात विचार करते, या प्रश्नाचं उत्तर मला माहीत आहे प्रतिमा आत्या,
आणि लवकरात लवकर मी ते तुमच्या समोर आणेलच. अरे हो, या सगळ्या गडबडीत प्रतिमा आत्याचा केस मिळवायचा राहिलाच. सायलीने आता बोलता बोलता प्रतिमा आत्याचा केस अलगदपणे काढून घेतलाय आणि तो केस आता ती तिच्या हातामध्ये अशी ठेवून देते. आणि इकडे आता साक्षी सचिनला कशी धमकवते बघा. सचिन म्हणत असतो साक्षीला, तू इथे काय करतेस? साक्षी म्हणते, कुठल्याही परिस्थितीत मला भेटायला ये, तुला सांगितलं होतं ना सचिन. सचिन घाबरलेला असतो बरं का. तो एकीकडे अस्मिताकडे बघत असतो, एकीकडे साक्षीकडे बघत असतो. साक्षी सचिनला म्हणत असते, तू आला नाहीस म्हणून मला इथे यावं लागलं. सचिन म्हणत असतो तिला, तुला कळतंय का तू काय करतेस ते? साक्षी प्लीज इथून निघून जा, इथे तुला कोणी ओळखलं तर. अस्मिता तिकडनं ओरडते, सचिन काय रे, काय झालं? अरे तू टोपली उचलत नाहीये, जड आहे का? सचिन म्हणतो, नाही नाही नाही, उतरवतो ना. सचिनने ती टोपली उतरवली. मग कल्पनाताई येतात बरं का तिथे. तिला पाणी देतात साक्षीला. तिने पाणी मागितलं होतं ना मगाशी. साक्षी हातात पाण्याचा ग्लास घेऊन नुसती अशी बसलेली असते. सचिनला आता घाम फुटलेला असतो बरं का. साक्षी पाणी पितच नसते. कल्पनाताई म्हणतात, काय ग, अगं तुला पाणी हवं होतं ना, मग पी ना. साक्षीने असा तोंडावरनं पदर घेतलाय बरं का, त्यामुळे साक्षी ओळखू येत नाहीये कल्पनाताईला, अस्मिताला. साक्षीला आता उमजे ना, पाणी प्यावं तर कसं प्यावं, कारण पाणी पिताना पदर डोक्यावरून काढावा लागेल ना. मग तेवढ्यात बाळ रडायला लागतं आणि कल्पनाताई आत जातात अस्मिताजवळ. आणि मग ही साक्षी पाणी पिते आणि सचिनकडे अशी रागाने बघायला लागते. आणि पुन्हा त्यांनी प्रतिमा आत्याच्या घरचा सीन घेतलाय. मस्त दाखवलाय आजचा एपिसोड त्यांनी. आता बघा हा पुढे काय होतं. ही प्रिया म्हणत असते, आई माझा निळा ड्रेस कुठे आहे ग? सुमन म्हणत असते, थांब तन्वी, मी शोधून देते. सुमनताई आतमध्ये गेल्यात आता ड्रेस शोधण्यासाठी. तेवढ्या प्रतिमा आत्याला रविराजांचा फोन आलाय. प्रतिमा आत्या म्हणतात, थांब सायली, 1 मिनिट, मी यांच्याशी बोलून येते. प्रतिमा आत्या फोनवर बोलण्यासाठी म्हणून जरा बाजूला जातात. सायली आणि प्रिया दोघीच असतात तिथे. सायली आता प्रतिमा आत्याचा घेतलेला तो केस आहे ना, प्रियाच्या नकळत अलगदपणे तिच्या पर्समध्ये ठेवायला जाते. प्रिया मोबाईलवर गुंग असते, काहीतरी मेसेजेस चॅटिंग काहीतरी करत असते समथिंग. आता प्रिया त्या मोबाईलवर बघत बघतच अशी पुढे चालत असते. सायली तेव्हा पर्समध्ये केस ठेवत असते, त्यामुळे सायली पाठमोरी असते प्रियाच्या. सायलीने तो केस असा ठेवता क्षणीच प्रियाची आणि तिची टक्कर होते. सायली ओरडते तिच्यावर, काय ग प्रिया, नीट बघून चालायचंच ना. सुमन येते तेवढ्यात आणि म्हणते, अगं सतत मोबाईलमध्ये लक्ष असते हिचं, मोबाईलमध्ये बघितल्यावर काय होणार? काय ग तन्वी, अगं सायलीने तुला धरलं नसतं आता तर पडली असती. प्रतिमा आत्या म्हणतात, तन्वी तुला लागलं का ग? प्रिया म्हणते, नाही मला काही नाही झालं. सायली पर्समध्ये तो केस ठेवते तेव्हा प्रिया बारीक लक्ष ठेवून असते बरं का. प्रियाच्या लक्षात येतं की सायलीने काहीतरी ठेवलंय पर्समध्ये, पण तिला अजून कळलं नाहीये. तेवढ्या सुमन म्हणते, अगं तन्वी तुला हाच ड्रेस हवाय ना? मग प्रिया म्हणते, हो हाच ड्रेस हवाय. मग सायली म्हणते, आत्या सुमन काकू मी निघते आता. लगेच प्रिया म्हणते, तू घरी चालली आहेस ना सायली, मग चल एकत्रच जाऊ. सायली म्हणते, का, तू माहेरपणाला आली आहेस ना प्रिया, मग थांबशील ना दिवसभर, एवढं काय घाई आहे तुला घरी यायची? सुमन म्हणत असते, हो ना अगं तन्वी थांब ना, वहिनींची इच्छा आहे ग तू थांबावीस इथे. सुमन काकूने असं म्हटल्या सायली म्हणते, काकू काळजी करू नका, थांबेल ती इथे. प्रिया मनात विचार करायला लागते, सायलीने पर्स एवढी घट्ट का धरून ठेवली आहे, काहीतरी आहे हिच्या पर्समध्ये. सुमन म्हणत असते तेवढ्यात प्रियाला, थांबशी ना तन्वी. प्रिया म्हणते, नाही नाही नको नको, मी इथे आलेलं बाबांना अजिबात आवडणार नाहीये. मी बऱ्याच वेळ थांबली आहे तशी, पण बाबा अचानक आले तर त्यांना आवडणार नाही, मी निघतेच आता. प्रतिमा त्या म्हणतात, अगं तन्वी पण तुझे बाबा इथे नाही येणार आहेत परत सध्या, ते कोल्हापूरला गेले, 2 दिवसांनी येणार आहेत. प्रिया म्हणत असते, आई मी इथे न थांबायचं खरं कारण स्पष्टच सांगते मी जरा. जितका वेळ मी इथे थांबेल ना आई, तितक्या वेळ ही सायली तिथे माझ्या घरच्यांचे कान भरेल. सायली आता तिच्याकडे बघून तोंडवाकडं करते. प्रिया म्हणत असते, माझ्या घरच्यांना मुद्दाम माझ्याबद्दल विष कालवेल ही, म्हणजे ते माझ्याशी पूर्वीसारखे तुटक वागतील ना, म्हणून ही वाटेल ते करायला तयार आहे. सायली म्हणते, ए प्रिया मी असं कशाला करू, मी असं काही करणार नाहीये. मग प्रतिमा ते म्हणतात, हो ना अगं तन्वी, सायली असं का करेल? लगेच प्रिया म्हणते, अगं आई आज मला कल्पना आईने तिजोरीच्या किल्ल्या दिल्या ना, तेव्हा तू बघायला हवं होतंस हिने कसं केलं, काय वागली माझ्याशी. नको नको बाबा, ते काही नाही, मला जायचंय, मला लगेच घरी जायचंय. जायचं म्हणजे जायचंय, आणि आई मी येईल परत, नक्की येईल परत. प्रतिमा त्या शेवटी म्हणतात, बरं बरं जा, तुला जायचं असेल तर. सायली म्हणते, बरं चला प्रतिमा त्या मीही निघते. सायली आता निघते, मग प्रिया पण तिच्या पाठोपाठ निघते. दोघीही रिक्षाने सोबतच येतात. काल जो प्रोमो पाहिला ना तुम्ही, आता बघा साक्षी पण तिथे असते. छान दाखवलाय त्यांनी ड्रामा, म्हणजे आपण एवढे एंगेज होऊन जातो ना प्रेक्षकांना मालिका बघताना की भानच राहत नाही.
आता पुढे काय होईल याची उत्सुकता खूप वाढत असते. मस्त दाखवलाय आजचा रिव्ह्यू. लाईक करायला विसरू नका. आता बघा प्रिया आणि सायली सोबतच रिक्षात येतात. निघाल्या आहेत त्या. प्रिया पण जाताना म्हणते येते आई. आणि आता इकडे पुन्हा सुभेदारांच्या घरचा सीन दाखवलाय. विमलने खूप सारे कपडे आणले साक्षी समोर. विमल म्हणत असते हे घे, हे कपडे बघ आणि आम्हाला भांडी दे बरं. साक्षी म्हणते कुठलं भांडं पाहिजे ते उचलून घ्या. इकडनं मोठ्याने ओरडतात कल्पना ते अगं आम्हाला भांडी नको, तू घेऊन जा कपडे. आता सचिनला वाटतं बरं झालं ही जाईल आता, पण साक्षी कशाची जाते. साक्षी मुद्दाम टाइमपास करत असते तिथे. साक्षी म्हणते असं कसं, अहो ताई अहो एवढी मोठी कापडं दिली ना, भांडी तर घ्यावीच लागतील, भांडी घ्या बरं आधी. मग अस्मिता म्हणते मम्मा एखादी कढई घेऊयात ना. मग तेव्हा कल्पना ताई येतात तिथे आणि म्हणतात चल बघ कुठलं भांडं हवंय तुला. विमल बघ बरं ते भांडं. आता तेवढ्यात अस्मिता म्हणते ए सचिन अरे तू इथेच थांबलायस, तुला जायचं होतं ना बँकेत. सचिन म्हणतो अगं नाही ते म्हणजे बघ ना, म्हणजे मी असा विचार केला की लंच ब्रेक असेल ना बँकमध्ये, मी तिथे जाईल आणि लंच ब्रेक होईल, मग थोडंसं लेट जातो ना, थांबतो थोड्या वेळ. साक्षी अशी बघत असते सचिनकडे आडून आडून पदराचा, म्हणजे तिने पदर घेतलाय ना साडीचा खांद्यावर. मग अस्मिता म्हणते बाळाला घेतोस का रे सचिन, म्हणजे मला जरा भांडी बघता येईल. सचिन म्हणतो हो घेतो ना. सचिन बाळाला घेतो. अस्मिता म्हणत असते अगं तुला चांगले कपडे दिलेत आम्ही, छान दे आम्हाला भांडे, एक मोठी कढई दे आणि 2 छोटे पातेले दे. साक्षी म्हणते नाही नाही ताई एवढं नाही जमणार द्यायला, देवानं समद दिलंय ना तुम्हाला, मग माझे भांडे माझ्याकडे राहू द्या की. हे बघा एक कढई मिळेल तुम्हाला, बाकी काही नाही. अस्मिता म्हणत असते अरे असं कसं, जेवढी भांडी सांगितली आहे तेवढी दे की. कल्पनाताई म्हणतात दे ना ग बाई, माझ्या पोरीला पाहिजे तर देऊन टाक बरं. ही कढई चालेल का तुला अस्मिता, हे देऊ का, हे भांडं घ्यायचंय का. आता या कल्पनाताई भांडे बघत असतात तेव्हा सचिन खाणाखुणा करत असतो साक्षीला, तू जा बाई जा, मी कान पकडतो, माफी मागतो, असं खाणाखुणा करतोय तो साक्षीला. पण साक्षी डोळ्याने त्याला खुणवत असते मी नाही जाणार. बरं मला इथे एक प्रश्न पडलाय प्रेक्षकांनो, आय नो तुमच्याही मनात आलं असेल, ही साक्षी एकतर आधीच मोस्ट वॉन्टेड आहे आणि त्यातून ही अशी समोर आली आणि ही जर एक्सपोज झाली तर याचं नुकसान तिलाच आहे ना, सचिनला काय बरं नुकसान होणार. यांना तर माहितीच आहे की साक्षी त्याची गर्लफ्रेंड आहे. एवढंच मला म्हणायचंय की साक्षीला पण स्वतःच्या बाबतीत काळजी असायला हवी ना, पण कदाचित ती सचिनच्या प्रेमात एवढी वेडी झाली आहे की ती स्वतःला काहीही नुकसान करायला तयार झाली आहे. तर असो, कल्पनाताई म्हणत असतात त्या साक्षीला म्हणजे बोरिनला, अगं तुझं लक्ष कुठे आहे, अगं ती भांडी दे ना. अस्मिता म्हणते अगं तू चेहऱ्यावरचा पदर काढ, तू काय बडबडतेस, कुठे बघतेस, आम्हाला काही कळत नाहीये. साक्षी म्हणते बाहेर ऊन येत आई, त्याच्यामुळे मी चेहऱ्यावरून पदर घेतलाय. विमल म्हणते अगं आता काढ ना, इथे कुठे ऊन आहे. साक्षीला त्या म्हणत असतात काढ पदर. सचिन तिला खुणवत असतो नको 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 काढू, असं डोळ्याने खुणवत असतो बरं का. मग साक्षी अलगदपणे पदर बाजूला करते बरं का. तिने चेहऱ्यावर असा मेकअप केलाय जणू काही असं भासतंय की तिला खूप असं इथे जळालेलं आहे गालावर. अस्मिता ते बघते आणि म्हणते बाप रे काय झालं ग तुझ्या गालाला. मग ती साक्षी तिला उत्तर देते मला माझ्या नवऱ्याने टाकलंय. बापरे. कल्पनाताई म्हणतात बाप बाई केवढं भाजलं ग ते. अस्मिता म्हणते काय नवरे असतात ना आई, बायकोच्या प्रेमाची कदरच नसते नवऱ्याला. साक्षी म्हणते ओ बाई तुम्हाला भांडी पाहिजेत ना, जा तुम्हाला घ्यायची तर घ्या, पण तुम्ही किती काही घ्या, शेवटी जे माझं आहे ते माझ्याकडेच राहणार आहे. असं साक्षी मुद्दाम सचिनकडे बघून बोलत असते बरं का. कल्पनाताईंना जरा विचित्रच वाटलं. कल्पनाताई म्हणतात म्हणजे. सचिन आता घाबरलाय सॉलिड. साक्षी म्हणते अहो म्हणजे ही भांडी हो, ही भांडी मी जाऊन विकेल की बाजारात. ओ ताई जरा तुमच्या नवऱ्याला सांगता का हे माझ्या डोसक्यावर द्यायला, ती टोपली डोसक्यावर द्या, असं साक्षी म्हणते बरं का. आता अस्मिता म्हणते हो सांगते. आता साक्षीने ते भांडे देऊन टाकले बरं का अस्मिताला. आता सचिन ती टोपली साक्षीला डोक्यावरून म्हणजे मदत करतो तेव्हा कोणीच नसतं. अस्मिता कल्पनाताई सगळ्या घरात निघून जातात भांडे घेऊन. साक्षी त्याला धमकवत असते हळूहळू, मला भेटायला आला नाहीस ना सचिन, बघ त्याचे परिणाम काय झाले, आता अशी रेस घेऊ नकोस. सचिन तिला म्हणत असतो जा साक्षी जा. साक्षी त्याला जाता जाता म्हणते लई उपकार झाले साहेब. सचिन एवढा घाबरलेला असतो. सचिन आता पुन्हा घरात जातोय. अस्मी तेवढ्या तिथे आता सायली आणि प्रिया आल्यात बरं का, रिक्षातून खाली उतरल्यात आणि अर्जुन सुद्धा त्याच्या गाडीतनं तेव्हाच त्याच वेळेला घरी आलाय. सायली खाली उतरते तेव्हा प्रिया म्हणते सायली अगं 50 रुपये दे ना रिक्षावाल्याला. सायली म्हणते बरं थांब देते. सायली आता पैसे बघत असते आहेत का. आता प्रिया अशी वाकून वाकून तिच्या पर्समध्ये बघत असते काही दिसतं का म्हणून तिला. सायलीने 50 रुपये दिले प्रियाला. आता सायली अर्जुनशी बोलायला पुढे येते बरं का आणि हळूहळू अर्जुन सायली एकमेकांशी बोलत असतात. प्रिया विचार करत असते सायलीच्या पर्समध्ये काय आहे ते बघता येत नाहीये मला, मुद्दाम लपवते सायली म्हणजे काहीतरी महत्वाचं आहे.
अर्जुन सायलीला हळूहळू बोलत असतो, झालं का काम? मग सायली म्हणते, हो झालंय काम. अर्जुन म्हणत असतो, डाऊट नाही आला ना तिला? सायली म्हणते, अजिबात नाही. आता प्रिया सायली जवळ येते बरं का, सायलीशी बोलायला लागते. तेवढ्या साक्षी पण जायला निघते ना, साक्षी तिथेच आहे त्यांच्या घराच्या अंगणामध्ये. प्रिया म्हणत असते सायलीला, चल ना आज सायली. सायली म्हणते, जा तू पुढे हो, आम्ही येतो. साक्षी घाबरली आहे आता अर्जुन सायलीला बघून. आता तेवढ्यात प्रिया येत असते, तेव्हा प्रियाची आणि साक्षीची टक्कर होते. प्रियाला साक्षी ओळखू येत नाही. प्रिया मोठ्याने ओरडते, ए कोण आहेस ग तू? काय करतेस आमच्या घरामध्ये? तू चोरी बिरी तर नाही ना करायला आली आहेस? साक्षी म्हणत असते, मी चोरावं असं तुमच्या घरात एकच माणूस आहे, त्याला चोरायला आले होते मी, प्रिया असं म्हणते साक्षी आणि स्वतःचा चेहरा प्रियाला दाखवते. प्रिया असली घाबरते, अरे बाप साक्षी तू? आता ती ओरडते बरं का साक्षीवर, अगं ये काय करतेस तू? साक्षी ओरडते प्रियावर पुन्हा, म्हणते, हे बघतेस काय, ते भांडे आवर सगळे. तिच्या टोपलीतले सगळे भांडे खाली पडलेले असतात. प्रिया तिला पटापटा मदत करत असते. अर्जुन सायली घरात येत असतात. ते ढंचिक 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 ते म्युझिक त्यांनी लावलंय बरं का. त्याच वेळेला प्रियाने पटपट ते भांडे आवरून दिले साक्षीला. साक्षीने पण ते भांडे त्या टोपलीत टाकले आणि साक्षी आता लगेच जायला निघते बरं का. अर्जुन सायली तिच्या जवळ येणार तेवढ्या साक्षी तरतर बाहेर निघून जाते. सायली म्हणते प्रियाला, काय ग प्रिया, ही बोहरीण इथे कशी काय आली? म्हणजे ही आपल्या घरी तर कधी येत नाही. प्रिया म्हणते, मला नाही माहिती कोण होती ती, चल जाऊया आज जाऊया सायली. सायली आणि अर्जुन आता आज जातात आणि प्रिया अशी गेटकडे बघत असते मागे मागे वळून. आता ती विचार करते, बाप रे, ही साक्षी अवघडच आहे. बरं झालं साक्षीला अर्जुन आणि सायलीने नाही पाहिलं, नाही तर मीही अडकले असते. आणि अशा पद्धतीने या साक्षीचा ड्रामा पूर्ण झाला. साक्षीने सचिनला हूल दिली असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे जरा धमकी दिली की बघ, तू जर मला भेटायला नाही आला तर मी काही पण करू शकते. इतकी वेडी आहे मी तुझ्या प्रेमात. पण असो, प्रियाने साक्षीकडे इग्नोर केले आणि गेली घरात. आता रात्रच झालेली आहे. आता हा इथून पुढचा सीन ना लक्षपूर्वक ऐका हा प्रेक्षकांनो. सायली आणि अर्जुनचं बोलणं दाखवलंय बेडरूम मध्ये. अर्जुन म्हणत असतो सायलीला, प्रिया ही बबली आहे, हा सायंटिफिक पुरावा आपल्याकडे लवकरच येणार आहे सायली. सायली म्हणते, हो पण याही वेळेला प्रियाने काही गडबड नाही केली ना तरच असं होईल. अर्जुन म्हणतो, ती काही गडबड करूच शकणार नाहीये सायली, कारण त्यावेळेला आपण तिच्याकडे बरोबर लक्ष ठेवू. तिला कळणारच नाहीये की आपण DNA टेस्ट करतोय. सायली आता प्रश्न करते अर्जुनला, काय हो, मागच्या वेळेला रविराज काकांनी DNA टेस्ट केली तेव्हा तिने कशी काय बरं मॅच केली असेल ती टेस्ट? अर्जुन म्हणतो, पैसे वगैरे देऊन खोटा रिपोर्ट बनवला असेल तिने, अजून काय? सायली म्हणते, अहो पण हिने स्वतःचे DNA सॅम्पल दिलेच नसतील तर? वेगळेच कोणाचे दिले असतील तर? अर्जुन म्हणतो, कोणाचे तरी DNA सॅम्पल दिल्यावर ते कसे मॅच होणार? अगं अनलेस तिने जे सॅम्पल दिलं असेल ते जर खऱ्या तन्वीचं असेल तर तरच तर मॅच होऊ शकतं ना ते. सायली म्हणते, जर ते सॅम्पल खऱ्या तन्वीचंच असलं तर? अर्जुन म्हणतो, म्हणजे तुला काय म्हणायचंय? प्रियाला माहीत असेल का खरी तन्वी कोण आहे ते? आता हे दोघं जण करेक्ट ट्रॅककडे चाललेत बरं का प्रेक्षकांनो, बघत राहा हा सीन. आता सायली म्हणते, हो मला असं वाटतंय, म्हणजे प्रिया आणि नागराज गेले कित्येक वर्ष एकत्र काम करताय, आपल्याला हे विसरता येणार नाही. प्रियाला तन्वी बनवण्यात नागराजचा मोठा हात असू शकतो, कदाचित महिपतचा सुद्धा. हे दोघे कुठल्याही थराला जाऊ शकतात हे तर तुम्हाला माहीतच आहे अहो. अर्जुन म्हणतो, सायली बरोबर आहे, म्हणजे तू म्हणतेस की तन्वी हरवली तेव्हापासून नागराजला माहीत असेल का तन्वी कुठे? नागराजने ते सगळ्यांपासून लपवलं असेल काय? म्हणजे मला नाही वाटत की तो किंवा कोणीही असं मॅनेज करू शकलं असं. म्हणजे नागराजला जर माहिती असेल खरी तन्वी कुठे आहे, काय करते, तर नागराजने कशाला जिवंत ठेवलं असतं तन्वीला? त्याने तर तन्वीला मारून टाकलं असतं. सायली म्हणते, हो मलाही असंच वाटतंय की खऱ्या तन्वीला त्यांनी जिवंत नसतं ठेवलं हो. पण आज जर तन्वी कुठे वेगळी ओळख घेऊन जिवंत असेल तर ती खरी कोण आहे नागराजला माहीत असावं. म्हणूनच प्रियाने पण ते ओळखलं असेल किंवा प्रियालाही ते माहिती असेल. अर्जुन म्हणतो, बरोबर आहे, प्रियाने तो DNA रिपोर्ट कसा मॅनेज केला असेल? पैसे देऊन, खोटं बोलून, की खऱ्या तन्वीचे DNA सॅम्पल तिथे देऊन? हा मोठा प्रश्न आहे ना सायली. आपल्याला तेव्हाच हे सगळं कळेल जेव्हा प्रिया या वेळेला ते सॅम्पल बदलायचा प्रयत्न करेल. पण ते शक्य होणारच नाही आहे, कारण प्रियाला या वेळेला माहीतच नाही आहे की आपण तिची DNA टेस्ट करतोय. सायली म्हणते, पण तिला जर ते कळलं तर? अर्जुन म्हणतो, तिला कसं कळेल? सायली म्हणते, आपणच अनावधानाने तिला समजवून दिलं तर? म्हणजे प्रिया DNA सॅम्पल बदलते म्हणजे नक्की काय करते हे आपल्याला कळेल ना हो.
म्हणजे आपली शंका जर खरी असेल तर प्रियाच आपल्याला खऱ्या तन्वीकडे घेऊन जाईल. अर्जुनला सायलीची ती कल्पना आवडली आहे. अर्जुन म्हणतो, व्हॉट अ माइंड ब्लोईंग आयडिया सायली 2.0, मजा येईल असं झालं तर. सायली म्हणते, पण एवढ्यावर आनंद मानू नका, आपली खूप कसरत होणार आहे. प्रियाला हे कळू द्यायचं की आपण DNA रिपोर्ट काढणार आहोत आणि तिला अगदी सॅम्पल बदलेपर्यंत तिथे पोहोचू द्यायचं, पण तिला सॅम्पल बदलू द्यायचे नाहीत. काहीही झालं, अगदी वाटेल ते करून या वेळेला DNA रिपोर्ट आपल्या हातात खरे आले पाहिजे. अहो, अर्जुन म्हणतो, डोंट वरी सायली, तू याचं टेन्शन घेऊच नकोस. माझा एक मित्र आहे बघ, तो डॉक्टर आहे, आपण DNA टेस्ट त्यालाच करायला सांगूयात. म्हणजे प्रियाने जरी त्याला पैसे ऑफर केले किंवा सॅम्पल बदलण्याचे प्रयत्न जरी केले ना, तरी तो असं काही होऊ देणार नाही. म्हणजे तो प्रियाला असं दाखवणारच नाही, पण आपल्याला तो नक्की इन्फॉर्म करणार आणि प्रियाला या ट्रॅपमध्ये अडकवण्यासाठी आपली मदत नक्की करणार. सायली म्हणते, मग आपण हे सॅम्पल त्यांच्याकडे नक्की देऊयात. अर्जुन आता त्या म्हणजे ते जे केस असतात ना, त्यावरती एक खूण करतो बरं का. त्यांच्याकडे ज्या त्या एअरटाईट कॅरी बॅग आहेत ना, एका ह्याच्यात प्रतिमात्याचा केस आहे, एका ह्याच्यात मैनावतीचा आणि एका ह्याच्यात प्रियाचा. अर्जुन त्यातला प्रियाचं सॅम्पल घेतो आणि म्हणतो, हे बघ बायको, प्रियाच्या सॅम्पलवर मी ही अशी खूण करतो. हां, त्याने यवरती अर्जुनने मार्करनी या अक्षरावरती खाली असा हलंत काढलाय आणि सायलीला सांगतोय की ही अशी खूण असली म्हणजे आपल्याला कळेल प्रियाने सॅम्पल बदलले तरी सुद्धा हे सॅम्पल आपलंच आहे हे आपल्याला समजून जाईल. अर्जुनने हे सगळं केलंय त्याला खूण लक्षात राहावी म्हणून, पण मला अर्जुनचं हे लॉजिक कळलेलं नाहीये. असो, आता पुन्हा त्याने ते तिन्ही सॅम्पल ड्रॉवरमध्ये ठेवले आहेत. अर्जुन म्हणतो, आता इथे ठेवून देतो मी. सायली म्हणते, अहो थांबा थांबा. सायली म्हणते की ड्रॉवर लॉक करू नका. प्रियाला जेव्हा कळेल ना की आपण तिचे DNA टेस्ट करतोय, तेव्हा ती इथे आपल्या खोलीची झडती घ्यायला येईल, सॅम्पल शोधायला येईल, तेव्हा तिला समोर नको दिसायला सगळं हे. अर्जुन म्हणतो, अगं पण तिला कसं कळेल आपण हे इथे लपून ठेवलंय. सायली म्हणते, कळेल हो, नक्की कळेल. अहो, आपल्या तोंडून जर चुकून हे सगळं बोलता बोलता निघालं तर प्रियाला कळेल ना. चला आपण आता खाली जाऊया, चांगल्या कामासाठी वेळ कशाला लावायचा. प्रिया खाली आवराआवरीचं नाटक करतच असेल. अर्जुन म्हणतो, मी इथे ड्रॉवरमध्ये ठेवून देतो हे सॅम्पल. हां, सायली म्हणते, चला. आता सायलीने पाण्याचं जग घेतलाय आणि अर्जुन सायली आता खाली किचनमध्ये जातात आणि प्रिया खाली असतेच बरं का. प्रिया आता विचारच करत असते की सायलीने पर्समध्ये काय ठेवलं असेल. अर्जुन सायली आता नाटक करत करत येतात बरं का. सायली म्हणत असते, अहो तुम्ही कशाला आलात माझ्या मागे मागे. अर्जुन म्हणत असतो, अगं तेवढंच 5 मिनिटं मिळतील ना तुझ्यासोबत. अर्जुन सायलीला दिसतं की प्रिया तिथेच आहे, पण प्रिया अर्जुन सायलीला बघितल्यावर लपते बरं का. आणि प्रिया विचारच करत असते की सायलीची पर्स कशी चेक करायची. मग सायली म्हणत असते, अशी कशी विसरले मी पाणी घ्यायची, कळतच नाहीये. हे दोघी मुद्दाम नाटक करतायत बरं का प्रेक्षकांनो. आता अर्जुन म्हणत असतो, बायको मी तुला पर्समध्ये त्या वस्तू ठेवायला दिल्या होत्या ना, त्या ठेवल्या आहेत ना तू व्यवस्थित, त्या मिसप्लेस होऊ देऊ नकोस हं, पुरावा आहे तो मोठा. सायली मुद्दाम म्हणते, अहो हळू बोला ना, प्रिया ऐकेल ना. अर्जुन म्हणतो, अगे ती नाही ऐकणार, ती झोपली असेल तिच्या खोलीमध्ये. प्रिया किचनच्या ओट्याच्या मागे लपली आहे बरं का. सायली अर्जुन बोलत असताना सायली म्हणते, तुम्ही काही काळजी करू नका, मी सगळं व्यवस्थित ठेवलंय बरं का. अर्जुन म्हणतो, बरं चल आपण बाहेर जाऊयात का सायली, थोड्या वेळ गार्डनमध्ये वॉक करूयात. सायली म्हणते, हो चालेल ना, चला. बरं मला एक कळलं नाही इथे प्रेक्षकांनो, जे मुद्दे खटकले ते खटकले. आता प्रिया तिथे लपली आहे हे अर्जुन सायलीला कळणार नव्हतं का. म्हणजे सायली पाणी घ्यायला आली आहे म्हटल्यावरती किचनमधूनच पाणी घेणार ना. असो, पण आता हा ड्रामा आहे म्हटल्यावरती ड्राम्यासारखा वाटला पाहिजे म्हणून तो रंगवलाय त्यांनी. अर्जुन सायली बाहेर जायचं नाटक करतात फक्त. प्रिया लगेच बाहेर येते अर्जुन सायली गेल्यावर आणि विचार करते, माझी शंका खरी ठरली तर सायलीच्या पर्समध्ये जे काही आहे तो मोठा काहीतरी पुरावा आहे. मला बघावं लागणार आहे तिच्या पर्समध्ये काय आहे, शोधायलाच हवं मला. प्रिया लगेच अर्जुन सायली गेल्यानंतर त्यांच्या खोलीत येते. सायली अर्जुन आता तिच्या मागे मागे त्यांच्या बेडरूम पाशी जातात. प्रिया अर्जुन सायलीच्या खोलीत जाते आणि सायलीची पर्स शोधायला लागते. आधी ती अर्जुनचं कपाट उघडते, पण त्यात काही तिला सापडत नाही सायलीची पर्स. मग ती सायलीचं कपाट उघडते, मग त्यात तिला सापडते पर्स बरं का. सायलीच्या पर्समध्ये बराच वेळ ती शोधाशोध करते, पण त्या पर्समध्ये तिला काहीच सापडत नाही. प्रिया विचार करते, अरे याच्यात तर काहीच नाहीये, काय असेल, कुठे शोधू मी, काय ठेवलं असेल अर्जुन सायलीने. आता प्रिया त्या पुस्तकांमध्ये शोधते आणि मग जिथे अर्जुनने सॅम्पल ठेवलेत ना तिथे प्रिया येते. त्या ड्रॉवरमध्ये तिला ते तिन्ही केसांचे सॅम्पल दिसतात. प्रिया ते सॅम्पल बघते बरं का आणि विचार करते, बाप रे, प्रतिमा, मैना, प्रिया, म्हणजे सायली अर्जुन माझी DNA टेस्ट करणार तर, म्हणजे DNA सॅम्पल.
प्रिया आता घाबरली आहे. अर्जुन सायली तिला वाकून वाकून बघत असतात आणि आजचा हा एपिसोड इथेच संपून जातो. आता पुढचा प्रोमो काय दाखवलाय बघा. अर्जुन सायलीने हे मुद्दाम केलंय. प्रिया डीएनए रिपोर्ट नेमके बदलते कसे हे अर्जुन सायलीला बघायचंय. अर्जुनने त्याच्या मित्राला ते डीएनए सॅम्पल्स दिले आहेत बरं का, आणि अर्जुन म्हणतोय हे डीएनए रिपोर्ट आम्हाला लवकरात लवकर दे. प्रतिमा, प्रिया आणि तिसरं मैनावती आता ते बाहेर आलेत अर्जुन सायली सॅम्पल देऊन. प्रिया त्यांचा पाठलाग करत असते. त्या क्लिनिकमध्ये ती गेली आहे बरं का. आता तो माणूस म्हणत असतो तुम्हाला ॲक्युरेट रिपोर्ट नक्कीच मिळतील. आता सायली अर्जुन गेल्यानंतर प्रिया तिथल्या पिऊनला मॅनेज करते, म्हणजे त्या डॉक्टरच्या हाताखालच्या माणसाला, आणि म्हणते मला सॅम्पल बदलायचंय, त्याच्या जागी हे सॅम्पल ठेव. मग तो माणूस म्हणतो शक्य नाहीये. प्रिया म्हणते काम कर रे. म्हणजे प्रियाने तिथे खऱ्या सायलीचा केस, म्हणजे खऱ्या तन्वीचा केस आणून ठेवलाय असं मला वाटतंय बरं का. आता हे काय गौडबंगाल आहे ते आपल्याला उद्याच्या भागात स्पष्ट होणार आहे. आजचा भाग कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. अर्जुन आणि सायली या प्लॅनमुळे खऱ्या तन्वीपर्यंत पोहोचतील का मला नक्की कमेंटमध्ये कळवा प्रेक्षकांनो. आणि आज हनुमान जयंतीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. चला तर मग उद्या भेटूयात पुन्हा एकदा. ठरलं तर मग या मालिकेच्या नवीन आणि इंटरेस्टिंग रिव्ह्यू मध्ये. तोपर्यंत टेक केअर मंडळी. धन्यवाद.